हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 12 मध्ये आपण पायथॉन कंट्रोल फ्लो स्टेटमेंट बघणार आहोत. कोणकोणते कंट्रोल फ्लो स्टेटमेंट असतात, जसं की इफ झालं, इफ एल्स झालं, इफ एलिफ एल्स झालं. हे जे काही कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहे तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो इतर लँग्वेजेस मध्ये जसे असतात तसेच पायथॉन मध्ये सुद्धा आहेत, पण इतर लँग्वेजेस मध्ये आपण जसे यूज करतो तर सेम पद्धतीने आपल्याला पायथॉन मध्ये यूज करायचे नाहीये, थोडा वेगळा वे आहे. तर कशा प्रकारे आपण यूज करू शकतो तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट बघण्याआधी आपण बघूयात की एक्झॅक्टली कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, ते नेमकं काय करतं. सपोज आपल्याकडे लाईन्स ऑफ कोड आहे. आता इथे मी सपोज प्रिंट, आपण इथे काय करतो, प्रिंट करतो काहीतरी, प्रिंटचा यूज करतो पायथॉन मध्ये. सपोज मी इथे काहीतरी प्रिंट केलाय हॅलो वगैरे काहीतरी, किंवा आता सपोज मला 1 to 10 नंबर पर्यंत, म्हणजे 1 2 3 डॅश 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 आणि 10 पर्यंत मला नंबर प्रिंट करायचे. या प्रिंट मध्ये हे नंबर मला प्रिंट करायचे. तर त्यासाठी आपण काय करू, आपण फॉर लूपचा यूज करू. बरोबर, फॉर लूप मध्ये मी कंडिशन्स टाकेल आणि प्रिंट करेल. पण माझ्याकडे अशी एखादी कंडिशन आहे की मला 10 पर्यंत नंबर आहेत, पण मला 5 पर्यंतच त्यांना प्रिंट करायचं आहे आणि नंतर स्टेटमेंट ब्रेक करायचं आहे. तर मग त्या केसमध्ये आपण काय करू, आपण त्या केसमध्ये कंट्रोल फ्लोचा यूज करत असतो. जसं की आपण फॉर लूपचा यूज करू हे प्रिंट करण्यासाठी. पण इथे जर आपण कंडिशन लावली की सपोज आय इक्वल टू 10, मी तुम्हाला समजण्यासाठी एकदम साध्या सोप्या लँग्वेज मध्ये समजवतोय, आपण इथे पायथॉनचा कॉन्सेप्ट नाही घेत आहोत. आता सपोज मला 10 पर्यंत प्रिंट करायचं, तर मी काय करेल, फॉर लूपचा इथे यूज करेल. फॉर आय इज इक्वल टू 0, देन आय इज लेस दॅन इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस. हा नॉर्मल फॉर लूप झाला जो इतर लँग्वेजेस मध्ये आपण यूज करतो. तर त्यामध्ये आता मला कंडिशन अशी यूज करायची की यामध्ये मला 5 पर्यंतच जे आहे नंबर प्रिंट करायचे आणि नंतर बाकीचा ब्रेक करायचा. बरोबर, तर त्या केसमध्ये आपण काय करतो की कंडिशन्स लावतो. आता सपोज मला 5 पर्यंत करायचे, तर मी काय करेल, इथे कंडिशन लावेल इफ आय इक्वल टू 5 जर आलं तर याला काय करायचं, आपल्याला ब्रेक करायचं. सो इथे आपण ब्रेक स्टेटमेंट अशा प्रकारे करू शकतो. तर हे अदर लँग्वेजचं झालं, आपण पायथॉन मध्ये अशा प्रकारे कोड नाही करत. सो हे जे इफ आहे, इथे जर हा जो मी इथे इफ वापरलाय, तर ह्याच इफला आपण काय म्हणतो, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणतो. तर आता इथे इफ झाला, आपण इफ एल्स पण यूज करू शकतो. इफ आणि नंतर एल्स यूज करू शकतो. त्यानंतर इफ एल्स इफ पण यूज करू शकतो, जसं की इफ झाला आपला, त्यानंतर एल्स इफ आणि लास्टला एल्स. हे मल्टिपल टाइम्स आपण इथे यूज करू शकतो. एल्स इफ हे मल्टिपल टाइम आपण इथे यूज करू शकतो. तर अशा प्रकारचे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट असतात पायथॉन मध्ये सुद्धा आणि इतर लँग्वेज मध्ये सुद्धा. आता हे जे आपण बघितलं ते इतर लँग्वेजचं बघितलं, कारण जनरली आपण जावा स्क्रिप्ट किंवा सी सी प्लस प्लस या लँग्वेजेस आपल्याला माहित असते, यांचं बेसिक आपल्याला माहित असतं, म्हणून आपण आता ह्या बेसिक गोष्टी इथे समजून घेतल्या. तर पायथॉन मध्ये कशा प्रकारे आपण काम करतो किंवा कशा प्रकारे आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट लिहितो तर ते आपण बघणार आहोत. आता पायथॉन मध्ये जर करायचं झालं तर अगदी सोपं, आपण इथे ते इफ वापरला जावा स्क्रिप्ट मध्ये किंवा इतर लँग्वेज मध्ये इफ पॅरेंथेसिस वापरतो आणि त्यामध्ये जे काही कंडिशन असेल ते कंडिशन ते असतो. पण पायथॉन मध्ये तसं नाही आहे. आपल्याला आता सपोज मला चेक करायचं आहे की एज किती, एज जर ग्रेटर दॅन 18 असेल तर यू कॅन वोट, अशी कंडिशन मला यूज करायची. तर मी सिंपल काय करेल, इथे इफ कंडिशन घेईल. तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा पॅरेंथेसिस यूज करायचा नाही, तर तुम्ही डायरेक्ट इथे एज चेक करू शकता. आता एज जो कीवर्ड आहे तो आपण युजर कडनं घेणार आहोत, मग मी इथे त्याला आधी इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घेईल. तर इथे इंट फंक्शन आपण यूज करू. इंट एज इज लेस दॅन 18 जर असेल तर यू कांट वोट, म्हणजे तुम्ही वोट नाही करू शकत. बिकॉज आपली कंडिशन आहे की 18 वर्षाच्या वरती जर तुमचं असेल तर तुम्ही वोट करू शकतात आणि 18च्या खालती जर असेल तर यू कांट वोट. बरोबर, तर अशी आपली कंडिशन असते. तर अशा प्रकारे आपण काय करतो, पायथॉन मध्ये कंट्रोल फ्लो स्टेटमेंट यूज करत असतो. सो आता आपण एक्झॅक्टली काय आहे, तर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज करत असतो, स्पेसिफिक कंडिशनचा यूज करत असतो.
द इफ स्टेटमेंट चेक द कंडिशन फर्स्ट. जेव्हा आपण इफ कंडिशन यूज करतो, आता आपण मगाशी बघितलं की इफ कंडिशन आपण जे यूज केली तिथे काय होतं, कंडिशन चेक होत असते. सो इफ द कंडिशन इव्हॅल्युएट्स ट्रू, जर ती कंडिशन ट्रू असेल तर त्या खालचा जो काही ब्लॉक ऑफ कोड असेल तो एक्झिक्यूट होईल, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर तो इफचा जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट नाही होणार. त्याच्या खालचा एल्स जर आपण लिहिला असेल तर एल्स ब्लॉक आपण त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो. तर इथे तुम्ही सिंटॅक्स सुद्धा बघू शकतात. इफ कंडिशन, मगाशी आपण जसं व्हाईट बोर्डवर बघितलं की इफ आपण कंडिशन घेतली, त्यानंतर आपल्याला कोलन द्यायचा आहे आणि जो काही आपल्याला कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो कोड आपण त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो. सो आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर जाऊया आपल्या पायचार्म कोड एडिटरवर आणि इथे आपण काय करणार, एकदम सिंपल एक्झाम्पल घेणार आहोत. तर मगाशी आपण जे व्हाईट बोर्डवर बघितलं तर तेच एक्झाम्पल घेऊया. इथे आपण एज युजर कडनं घेणार आहोत. आता इनपुट घेण्यासाठी आपण इनपुट मेथड या ठिकाणी यूज करत असतो. सो इनपुट एंटर युअर एज. तर आपण इथून युजर कडनं एज घेणार आहोत. त्यानंतर सिंपल आपल्याला काय करायचं, आता इथे इफ कंडिशनचा यूज करायचा आहे. तर एज जे येणार आहे आपल्याला ते स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये येणार आहे, कारण का आपण इनपुट मध्ये घेत आहोत. तर ते इनपुट स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतात. तर आपल्याला आता त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून इफ एज इज ग्रेटर दॅन 18 जर असेल तर इथे आपण मेसेज प्रिंट करणार आहोत, यू कॅन वोट. यू कॅन वोट. तर सिंपल हा मेसेज आपल्याला या ठिकाणी प्रिंट करायचा आहे. याला सेव्ह करूया आणि रन करूया. सो इथे जर तुम्ही रन केलं तर इथे तुम्हाला मेसेज येईल एंटर युअर एज. तर आपल्याला काय करायचं आहे, एज एंटर करायचं आहे. त्यामुळे 20 एज एंटर केलं तर इथे मेसेज आला यू कॅन वोट. तर तुम्ही मतदान करू शकता किंवा वोट करू शकता. तर अशा प्रकारे आपण इफ कंडिशनचा यूज करत असतो पायथॉन मध्ये. जसं आपण इफ बघितलं त्याचप्रमाणे पायथॉन मध्ये इफ एल्स सुद्धा आहे. आता इफची जी कंडिशन आपण दिली ती जर कंडिशन फॉल्स झाली तर आपल्याला काहीतरी एक्झिक्यूट करावं लागेल, काहीतरी युजरला शो करावं लागेल. तर ती जी केस आहे ती आपण एल्स ब्लॉक मध्ये हँडल करत असतो. जसं की आपण आता इथे बघितलं, इथे आपण आता इफ ब्लॉक बघितला. तर आता आपल्याला जर त्याचा एज मोर दॅन 18 आपण इथे आता थोडं विरुद्ध साईडला केलं, आपण याला इरेज करूया आणि आता सपोज अशी कंडिशन घेतली जशी मगाशी घेतली आपण ती, इफ एज इज ग्रेटर दॅन 18 जर असेल तर आपण इथे काय करणार आहे, वोट करणार आहे. आणि जर एज 18 च्या बिलो असेल तर एज ब्लॉक आपल्याला इथे लिहायचा आहे आणि कांट वोट. तर असा हा एल्स ब्लॉक आपल्याला या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा आहे. तर त्या केससाठी आपण एल्स जे आहे एल्स ब्लॉक, तो ब्लॉक त्या ब्लॉकचा आपण यूज करत असतो एल्स कंडिशन एक्झिक्यूट करण्यासाठी. सो आपण आता इथे इफ बघितला. आता माझं एज जर 18 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, एल्स ब्लॉक घेणार आहोत. एल्स प्रिंट आणि प्रिंट मध्ये मेसेज यू कॅनॉट वोट फॉर नाउ. ओके. सो असा मेसेज आपण काय करणार आहोत, युजरला शो करणार आहोत. तर याला आपण रिरन करूया. तर आपण आता याला रिरन केलेला आहे. इथे आपल्याला आता एज एंटर करायचा. तर सपोज मी 20 एज केलं तर इथे मेसेज काय येणार आपल्याला, यू कॅन वोट. कारण ऑब्विसली आपलं एज जे आहे ते 18 च्या अबाव आहे. अगेन रिरन करूया आणि आता आपण एज करणार आहोत 12 आणि एंटर करूया. तर इथे आपल्याला मेसेज येईल यू कॅनॉट वोट फॉर नाउ. तर तुम्ही आता सध्या वोट नाही करू शकत. सो अशा प्रकारे आपण इफ आणि एल्स या दोन कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा पायथॉन मध्ये यूज करत असतो. जसं आता आपण बघितलं इफ एल्स स्टेटमेंट, त्याच प्रकारे जर आपल्याकडे मल्टिपल कंडिशन असतील तर त्या केसमध्ये आपण इफ आणि एल्स या कंडिशनचा सुद्धा वापर करत असतो. तर सपोज मल्टिपल कंडिशन असतील, जसं की आता सपोज एखादं बस तिकीट आहे, जेव्हा आपण बसने प्रवास करतो किंवा ट्रेनने प्रवास करतो तर वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी वेगवेगळे तिकीट प्राइस ते अप्लाय करत असतात किंवा आकारत असतात. जसं की आपला एज जर 5 पर्यंत असेल, 5 एज पर्यंत असेल किंवा बिलो 5 असेल तर तुम्हाला तिकीट प्राइस नाही लागत जनरली. अबाव 5 असेल तर 10 रुपीज घेतात. त्यानंतर मोर दॅन 15 असेल
तर 20 रुपीज घेतात आणि सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी वेगळं कन्सेशन असतं. तर त्या ह्या मल्टिपल केसेस झाला. तर ह्या मल्टिपल केसेस हँडल करण्यासाठी आपल्याला काय लागेल, मल्टिपल इफ एल्स लागतील. तर मग त्यासाठी पायथॉन मध्ये एक कन्सेप्ट आहे इफ एलिफ एल्स म्हणून. तर कशा प्रकारे एक्झॅक्टली आपण त्याचा यूज करत असतो तर ते आपण बघणार आहोत. जसं की आता आपल्याकडे मल्टिपल कंडिशन आहे. आता सपोज फर्स्ट कंडिशन आपली काय आहे, इफ एज इज लेस दॅन 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 जर असेल तर नो तिकीट. बरोबर, ही कंडिशन झाली. त्यानंतर इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 जर असेल, बरोबर, तर तिकीट प्राइस किती आहे, तिकीट प्राइस 15 रुपीज आहे. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 25 जर असेल तर तिकीट प्राइस किती आहे, तिकीट 30 रुपीज. तर अशा आपल्या ह्या ज्या काय झाल्या मल्टिपल कंडिशन आल्या. आपण इथे प्रत्येक ठिकाणी इफ इफ असं घेणार आहोत का, नाही घेणार, कारण का की पायथॉन मध्ये एक कन्सेप्ट आहे एलिपचा. तर त्यासाठी आपण काय करतो, इलिपचा यूज करतो. तर कशा प्रकारे होतो, इथे जे तुम्ही इफ घेतला, इथे इफ घेतला, त्या ठिकाणी आपल्याला इफचा यूज करायचा नाही. फक्त फर्स्ट ठिकाणी, फर्स्ट जो प्लेस आहे इथे आपण इफचा यूज करणार आहोत. आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय यूज काय करायचा, इलिप. आता इलिप कसं लिहितो, एल्स आणि इफचं कॉम्बिनेशन आहे. तर एल्सचा ईएल घ्यायचा आणि इफचा पूर्ण आय एफ घ्यायचा. तर इथे तुम्हाला हा इफ यूज करायचा नाही, तिथे तुम्हाला आपल्याला इथे काय यूज करायचा आहे, इथे आपल्याला काय यूज करायचा, इलिप यूज करायचा, ईएल आय एफ. अगेन इथे पण आपल्याला काय करायचं आहे, एल इफ यूज करायचा आहे. आणि असं एलिफ झाल्यानंतर जो खालचा शेवटचा एज ब्लॉक असेल त्या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचा, एल्स यूज करायचा. आणि इथे तिकीट प्राइस जे काही असेल, फायनल तिकीट प्राइस, ती तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. सो अशा प्रकारे आपण मल्टिपल कंडिशनचाही वापर पायथॉन मध्ये करत असतो. तर प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. सो आता इथे सेम एक्झाम्पल घेऊया. हा कोड इथे मी रिमूव्ह करतो. इथे आपण घेऊया इफ int age is less than 5 or less than equal to पण घेऊ शकतो आपण. प्रिंट नो तिकीट. ओके, तर हा एक स्टेटमेंट झाला. आता आपल्याला एलिफचा यूज करायचा आहे. तो एलिफ मध्ये अगेन आपण इंट घेणार आहोत, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15 जर असेल तर प्रिंट करायचा आहे, किंवा इथे आपल्याला 5 घालणार, 5 च्या वर जर असेल तर प्रिंट आपण काय करणार आहोत, किती तिकीट, तिकीट प्राइस $10 रुपीज तुम्हाला तिकीट लागणार आहे. बरोबर. आता अजून एक इलिप घेऊया, इन एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 25. सपोज 25 आणि त्यापेक्षा जर जास्त एज असेल तर प्रिंट काय करायचं, तिकीट प्राइस किती असणार आहे, $20, $30 घेऊया. आणि यापैकी एकही कंडिशन जर एक्झिक्यूट नाही झाली तर आपण त्या ठिकाणी एज ब्लॉक घेणार आहोत आणि इथे प्रिंट करूया, प्लीज एंटर व्हॅलिड एज. ओके, सो अशा प्रकारे आपण मल्टिपल कंडिशन्स या ठिकाणी देऊ शकतो. याला आपण रन करूया. आता इथे तुम्हाला एज एंटर करायचा आहे. तर सपोज मी इथे 3 असं एज एंटर केलं तर आपल्याला काय येणार आहे, नो तिकीट. तेव्हा या ठिकाणी आपल्याला नो तिकीट हा मेसेज प्रिंट झालेला आहे. आता सपोज मी रिरन केला आणि 10 जर एज घेतलं तर आपल्याला या ठिकाणी तिकीट प्राइस किती लागणार आहे, $10 लागणार आहे. अगेन मी रिरन केला आणि सपोज मी इथे घेतलं 22 एंटर केलं तर इथे आपल्याला $10 लागणार, कारण 5 पासून तर 25 एज पर्यंत आपल्याला किती लागणार आहे, 10. आता आपला ऍक्च्युली हाच ब्लॉक एक्झिक्यूट होतो, कारण ही कंडिशन फुलफिल होते आहे. आपण एज टाकतो 25 तर 5 पेक्षा 25 इज ग्रेटर आहे, म्हणून हीच कंडिशन होते. तर आपण इथे अँड चा यूज करू शकतो.
and int age is less than equal to 24. तर 5 पेक्षा जास्त आणि 24 पेक्षा कमी जर असेल तर 10 रुपीज लागेल. तर आता आपला कोड परफेक्टली वर्क करेल. आता इथे सपोज आपण रन केला आणि इथे मी सपोज 28 एज टाकलं, एंटर केलं, तर या ठिकाणी आपल्याला तिकीट प्राइस किती मिळालेली आहे, 30 मिळालेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल इफ एल्स इफ एलिफ एल्सचा यूज करू शकतात आणि तुम्ही इनव्हॅलिड काही टाकलं तर तुम्हाला हा शेवटचा मेसेज जो आहे तो या ठिकाणी प्रिंट होऊन जाईल. तो अशा प्रकारे आपण मल्टिपल कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज करत असतो. आता आपण काय करणार आहोत, एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेणार किंवा रिअल टाइम एक्झाम्पल आपण त्याला म्हणू शकतो. सो आपण एक एटीएम विड्रॉवल सिस्टीम बनवणार आहोत. एटीएम मधनं पैसे काढण्याची जी सिस्टीम आहे ती आपण बनवणार आहोत युझिंग द कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. तर सर्वात आधी आपण काय करूया, एक फंक्शन घेऊया. फंक्शन लिहिण्यासाठी पायथॉन मध्ये डीईएफ म्हणजे काय, ते डेफिनेशन फंक्शन. तर त्या कीवर्डचा यूज करतात. तर आपण इथे डीईएफ घेणार आहोत आणि एक फंक्शनचं नाव एटीएम विड्रॉवल. तर हे फंक्शन घेतलं. या फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोलन आणि नेक्स्ट लाईन. या फंक्शन मध्ये आपल्याला एक पॅरामीटर घ्यायचा आहे बॅलन्स म्हणून. तर इथे आपण काय घेतलं, बॅलन्स म्हणून एक पॅरामीटर घेतला. आता इथे आपल्याला अमाऊंट घ्यायची युजर कडनं. सो अमाऊंट म्हणून एक व्हेरिएबल घेतला मी. त्यानंतर अमाऊंटला आपल्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. पॉईंट मध्येही असू शकते, म्हणून आपण इथे फ्लोट घेणार आहोत आणि फ्लोट मध्ये इनपुट एंटर आणि एक मेसेज देणार आहोत युजरला, एंटर युअर अमाऊंट टू विड्रॉ. ओके, सो विड्रॉ करण्यासाठी इथे आपल्याला अमाऊंट हवी आहे युजर कडनं. तर ती अमाऊंट घेतली आपण. आता अमाऊंट घेतल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं की त्याच्या अकाउंटला, त्याच्या सेव्हिंग अकाउंट किंवा बँक अकाउंट मध्ये किती बॅलन्स अवेलेबल आहे. बॅलन्स कमी आहे आणि तो अमाऊंट जर जास्त एंटर करतोय तर त्या केसमध्ये आपल्याला त्याला मेसेज शो करावा लागेल. किंवा त्याने एखादी निगेटिव्ह अमाऊंट टाकली, झिरो टाकली, तर झिरो अमाऊंट आपण नाही काढू शकत. तर त्या सगळ्या केस आपल्याला हँडल करावं लागतील. तर हँडल करण्यासाठी आपण इथे काय करूया, कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज करणार आहोत. तर सर्वात आपण इफ कंडिशन घेणार आहोत आणि इफ मध्ये हा जो अमाऊंट व्हेरिएबल आहे त्याला आपण चेक करणार आहोत. अमाऊंट इज लेस दॅन इक्वल टू 0 जर असेल तर इथे आपल्याला काय करायचं आहे, मेसेज शो करायचा आहे त्याला इनव्हॅलिड अमाऊंट. इनव्हॅलिड अमाऊंट, प्लीज एंटर द पॉझिटिव्ह नंबर. एंटर द पॉझिटिव्ह नंबर ऑर व्हॅलिड अमाऊंट असं आपण टाकू शकतो. व्हॅलिड अमाऊंट. ओके, हा एक मेसेज त्याला दिला. जर अमाऊंट जी त्याने टाकलेली आहे ती लेस दॅन 0 टाकलेली आहे किंवा मायनस मध्ये टाकलेली आहे. त्यानंतर आपण एलिपचा इथे यूज करणार आहोत. एलिप म्हणजेच नेक्स्ट कंडिशन, अमाऊंट इज ग्रेटर दॅन बॅलन्स. जर त्याच्या अकाउंटला बॅलन्स असेल 5000 आणि त्याने अमाऊंट टाकली 10000 तर ऑब्व्हियसली कसा विड्रॉ होईल, नाही होणार. म्हणून तो आपल्याला त्याला अगेन मेसेज शो करायचा आहे प्रिंट मध्ये insufficient fund. insufficient funds. आणि आपण त्याला बॅलन्स पण टाकू शकतो. सो युअर बॅलन्स इज डॉलर आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो बॅलन्स म्हणजे काय अमाऊंट असेल ती अमाऊंट आपण या ठिकाणी शो करून देऊया. त्याला आपल्याला पॅरेंथेसिस मध्ये घ्यावं लागेल. सो जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स या ठिकाणी शो होईल. इथे आपल्याला एफ स्ट्रिंग घ्यायची, तर इथे बॅलन्स मध्ये जे काही असेल व्हॅल्यू ती व्हॅल्यू इथे शो होऊन जाईल.
आता इथे आपण त्याला इन्सफिशियंट फंड आणि बॅलन्स जी काही आहे तिथे याला शो केलेली आहे. आता एल्स पार्ट आपण इथे घेणार आहोत डायरेक्टली. सो इथे एल्स जर दोन्ही कंडिशन फुलफिल नाही झाल्या तर शेवटचा एल्स म्हणजे त्याचं अमाऊंट जी त्याने एंटर केली ती परफेक्ट आहे ती आपण विड्रॉ करू शकतो. तर त्या ठिकाणी आपण प्रिंट करणार आहोत की एफ स्ट्रिंग अगेन, म्हणजे आपण स्ट्रिंग प्लस जे काही डायनामिक व्हॅल्यू असेल ती या ठिकाणी बाइंड करू शकतो. तर एफ मध्ये विड्रॉवल सक्सेसफुल असा आपण त्याला मेसेज देणार आहोत आणि त्याचं विड्रॉ जे आहे ते सक्सेस झालेलं आहे आणि न्यू बॅलन्स इज डॉलर बॅलन्स. सो त्याला आपण हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स या ठिकाणी शो करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, एटीएम मध्ये सुद्धा आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर आपण काय करतो, आपल्याला काय एक मेसेज शो होतो की तुम्हाला अगेन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन करायचं आहे की एक्झिट करायचं आहे. तर त्यासाठी आपण युजरला चॉईस देणार आहोत. चॉईस इज इक्वल टू अगेन इनपुट घेणार आहोत युजर कडनं. डू यू वॉन्ट अनदर ट्रान्झॅक्शन, डू यू वॉन्ट अनदर ट्रान्झॅक्शन आणि त्याला टाईप करायचा आहे येस ऑर नो. तर ह्या दोन त्याला काय करायचे, एंटर करायचं दोघांपैकी की त्याला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करायचं की एक्झिट करायचं. तिथे आपण याला कन्वर्ट करून घ्या स्ट्रिप आणि डॉट लोअर, म्हणजे जे काही आहे ते आपल्याला त्याने कॅपिटल मध्ये जरी टाकलं एखादं लेटर तरी त्याला आपल्याला काय करायचं लोअर मध्ये कन्वर्ट करायचं. तिथे आपल्याला येस नो किंवा ट्रू फॉल्स जे काही असेल ते या ठिकाणी मिळून जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, अगेन मी एक व्हेरिएबल घेतो इज अनदर ट्रान्झॅक्शन आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे चॉईस मध्ये जे काही येणार आहेत येस नो ट्रू किंवा फॉल्स जे काही कीवर्ड येणार आहे तर त्यांना आपल्याला आधी चेक करून घ्यायचं आहे. सो चॉईस इन आणि ते आपण एक ऍरे बनवूया आणि ऍरे मध्ये त्याला काय करूया मॅप करूया. म्हणजे एस जर असेल किंवा त्याने शॉर्ट फॉर्म मध्ये वाय जर टाकलेला असेल किंवा त्याने ट्रू टाकलेलं असेल तर हे जर असेल तर आपण इथे ट्रू सेट करू आणि ह्यापैकी एकही नसेल तर आपण ह्या व्हेरिएबलला काय करणार आहोत फॉल्स सेट करणार आहोत. मग आता अगेन आपल्याला काय करायचं इथे चेक करायचं कंडिशन इफ इज अनदर ट्रान्झॅक्शन, इफ नॉट जर असेल तर इफ नॉट जर एखादं नवीन ट्रान्झॅक्शन त्याला करायचं नसेल तर आपण इथे काय करणार आहोत त्याला प्रिंट करणार आहोत थँक यू फॉर युजिंग एटीएम आणि इथे मेसेज देऊ शकतो हॅव अ नाईस डे ऑर गुड बाय समथिंग लाईक दॅट. सो आपण इथे गुड बाय असा एक मेसेज देऊन देऊ आणि हे स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ब्रेक करायचं आहे. ओके दॅट्स इट. आणि नंतर आपण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ही जे मेथड आहे ते मेथड आपल्याला इथे कॉल करायची आहे आणि त्यामध्ये इनिशियल बॅलन्स सेट करायचा आहे 5000. ओके तर इथे आपल्याला एक लूप यूज करावा लागेल कारण जर ट्रान्झॅक्शन जर युजरने म्हटलं एस सो इथे एरर काय येतोय कारण का की आपण इथे सिंपल फंक्शन घेतला, आपल्याला एक लूप तयार करावा लागेल कारण जर युजरने म्हटलं की येस ही ऑर शी वॉन्ट टू डू द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन सो त्या केससाठी आपल्याला एक लूप यूज करावा लागेल. तर लूप यूज करण्यासाठी आपण सर्वात आधी इथे काय करणार आहोत व्हाईल लूप घेणार आहोत. व्हाईल ट्रू व्हाईल ट्रू आणि याला आपण फॉर्मॅट करूया
ओके. सो इथे आता लूप आपण घेतलाय म्हणून इथला जो एरर आहे तो रिमूव्ह झालेला आहे. तिथे आपण व्हाईल ट्रू जोपर्यंत इथे फॉल्स येणार नाही तोपर्यंत हा लूप काय होत राहील, फिरत राहील आणि ते जेव्हा आपण याला नो म्हणू तर हा ब्रेक होऊन जाईल आणि फंक्शन या ठिकाणी एंड होईल. तर आपण आता याला काय करणार आहोत, रिरन करणार आहोत आणि इथे आता आपण अमाऊंट टाकणार आहोत 1000 आणि एंटर करूया. सो इथे आलेला विड्रॉवल सक्सेसफुल, युअर बॅलन्स इज 5000 आणि इथे एस जर म्हटलं तर नेक्स्ट येईल आणि नो जर म्हटलं किंवा एन मी टाईप केलं तर या ठिकाणी आपण एक्झिट करू. थँक्यू फॉर युझिंग एटीएम, गुड बाय. अगेन मी आता सपोज रिरन केलं. आता निगेटिव्ह टेस्ट आपण टेस्ट करून बघूया. मी इथे सपोज टाकलं -100 तर इथे इनव्हॅलिड अमाऊंट, प्लीज एंटर द व्हॅलिड अमाऊंट असं आलं. तर डू यू वॉन्ट टू अनदर ट्रान्झॅक्शन, इथे मी सपोज एस म्हटलं तर आपण अनदर अमाऊंट इथे टाकू शकतो. आता पॉझिटिव्ह अमाऊंट टाकूया. सपोज मी इथे 6000 टाकलं, आपला बॅलन्स आहे 5000. आता मोर दॅन 5000 टाकलेला मी, एंटर करूया. सो इथे मेसेज आला इनसफिशियंट फंड, युअर बॅलन्स इज $5000. तर अगेन मी इथे एस करेल तर नेक्स्ट टाइम ते अगेन अमाऊंट विचारेल. तर आता आपण करेक्ट अमाऊंट टाकणार आहोत. सपोज 2000 मला विड्रॉ करायचे तर मी इथे 2000 घेतलं, याला एंटर केलं तर इथे आलेला आहे विड्रॉवल सक्सेसफुल, न्यू बॅलन्स इज 5000. सो इथे आपल्याला मायनस पण करावं लागेल. एक कंडिशन आपण या ठिकाणी मिस केलेली आहे. तर जेव्हा बॅलन्स विड्रॉ होईल तर ह्या एल्स केस मध्ये आपल्याला काय करावं लागेल, मायनस पण करावं लागेल. सो मायनस बॅलन्स मायनस इक्वल टू अमाऊंट. ओके. सो जी काही अमाऊंट बॅलन्स मधून मायनस होईल तर ती अमाऊंट आपण बॅलन्स मध्ये परत सेट करणार. त्याला सेव्ह करूया, रिरन करूया. आता रिरन झालेला आहे. आता आपण मी इथे परत 2000 एंटर करतो, टाइप करतो आणि एंटर करतो. तर आता इथे परफेक्टली आपला जो प्रोजेक्ट आहे तो रन झालेला आहे. विड्रॉल सक्सेसफुल, न्यू बॅलन्स इज 3000. अगेन मला ट्रान्झॅक्शन करायचं, मी एस करेल. आता मी 1000 विड्रॉ करायचे मला किंवा 1500 विड्रॉ करायचे, एंटर करेल. तर 1500 आपण विड्रॉ केलेलं आहे. आता 3000 होते त्यामधनं 1500 आपण विड्रॉ केले तर 1500 आपला रिमेनिंग बॅलन्स आहे. अगेन मला ट्रान्झॅक्शन करायचं आहे, एस करेल. अगेन मी 500 विड्रॉ करेल तर आता आपला बॅलन्स काय आहे, 1000 आहे. आता मला ट्रान्झॅक्शन नाही करायचं, सो मी इथे नो टाइप करेल. तर आपण या ठिकाणी एक्झिट करू. थँक्यू फॉर युझिंग एटीएम, गुड बाय. सो अशा प्रकारे जे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहेत पायथॉन मध्ये, तर त्या कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा आपण यूज करत असतो. आय होप तुम्हाला आजचा हा कन्सेप्ट आवडला असेल, तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. अशाच प्रकारे आपण प्रत्येक कन्सेप्ट जो आहे तो एखाद्या रिअल टाइम एक्झाम्पल सोबत समजत असतो, घेत असतो. सो आजचा कन्सेप्ट जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.